नमस्कार मंडळींनो. होय, आम्ही स्मार्ट शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. माझं नाव पृथ्वीराज पवनराव गारगे, गोपूज. मंडळी, आज आपण बटाटा या पिकावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर बटाटाचं जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला जमिनीचा पर्यंत जर निवड करताना बटाट्यासाठी लागणारी जमीन जी असते ती पूर्ण निचऱ्याची हवी असते. त्या जमिनीत पाणी साठू नये. जरी पाऊस पडला, अतिवृष्टी झाली तर पाण्याचा निचरा होऊन लगेच जावा. ह्या पद्धतीत तुम्हाला जमीन निवडायची आहे पहिली गोष्ट. आणि जमीन निवडताना जमिनीची चांगली खोल मशागत करून नांगरट, रोटावेटर वगैरे भुसभुशीत जमीन करून घेऊन नंतर मग ती तुम्हाला दोन प्रकारे बटाटा लागणं करता येतं. एक तर बेडच्या माध्यमातून मशीन जी बेड दिसतात या मशीनच्या साहाय्यानं बेडवरती लावता येतं. आणि दुसरी पद्धत म्हणजे ओरंबा टाईप, ओरंबा सरी म्हणतात. त्या सरीमध्ये बटाटा लावून पुन्हा ते बैलाच्या साहाय्यानं हे करून सपय करून नंतर पुन्हा डुब्या साहाय्यानं ते करता येतं. असं दोन प्रकारे तुम्हाला बटाटा लागण करता येते. पण सगळ्यात चांगली आणि योग्य पद्धत म्हणजे हे बेड पद्धत. बेड पद्धत बटाटा लावण्याचं दोन फायदे आहेत. एक तर बेडमध्ये पाण्याचा पूर्ण निचरा होतो. दुसरा फायदा म्हणजे आत बेडमध्ये पूर्ण पोकळी असल्यामुळं बटाट्यांना फुगण्याची साईज वगैरे बनते आणि आत पोकळ राहिल्यामुळं बटाट्याची वाढ चांगली होते. हे दोन फायदे बेडनं होतात. बटाट्याचं जर पाहायला गेलं तर बटाटे दोन प्रकार येतात. एक चिप्सचा बटाटा येतो, जे वेपर जातो, पेप्सिको म्हणतात. आणि दुसरा असतो तो आपण रेग्युलर जे खातो ते बटाटा. असे मेन दोन हे आहेत बटाट्याच्या. तर खायच्या बटाट्यामध्ये पण एक 6-8-10 व्हरायटी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. ज्योती आहे, चंद्रमुखी आहे, LR आहे, अशा बऱ्याचशाच जाती बटाट्याच्या आहेत. आणि चिप्समध्ये पेप्सिकोमध्ये 2-3 व्हरायटी आहेत. 15-30 असेल, FC3 असेल, FC4 असेल. ह्याही चांगल्या पैसे देणाऱ्या शेतकऱ्यांना व्हरायटी आहेत. तर तुम्हाला जर कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जे असते तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जर तुम्ही शेती केली तर कंपनी तुम्हाला स्वतः बियाणं देते आणि ठराविक जे रेट असेल त्या पद्धतीने करार करून स्वतः माल नेते. तर त्याच्यामध्ये एक शेतकऱ्यांसाठी खूप मोठं आर्थिकदृष्ट्या जर पाहिलं तर बटाटा एक चांगलं पीक आहे शेतकऱ्यांसाठी. याच्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक जी बाजू आहे, आर्थिक म्हणण्यापेक्षा तुम्हाला शेतकऱ्याला सक्षम करणारं हे एक पीक आहे. आणि थोड्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना जास्त कमी मेहनतीत थोड्या कालावधीत हे पैसे मिळवून देणारं पीक आहे. आमचा पहिल्या सीझन बटाटा 15-33 वगैरे व्हरायटी असते, FC3 वगैरे. ती कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये असते. ते कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये एक असतं की ती कंपनी येते, कंपनी मग आपल्याला बियाणं देते. येणारे त्यांचे ट्रीटमेंट लोक असतात ते सांगून जातात आणि जे माल तयार होतो पुन्हा शेवटी ती कंपनी स्वतः घेऊन जाते. तो फायदा शेतकऱ्यांना गॅरंटेड पैसे देणारा तो एक फायदा आहे. दुसरं खायचा बटाटा आहे तो सुद्धा चांगला आहे. मार्केट अवेलेबल आहे, कुठेही माल आज बियाणाचं भेटतं आहे. पुशेगाव मार्केट आमच्याजवळ, आम्हाला भागात म्हटलं पुशेगाव मार्केट आहे, तिथे चांगल्या प्रतीचं आम्हाला बटाट्याचं बियाणं भेटतं. ते बियाणं आम्ही लावून आणून स्वतः मार्केटिंग मुंबईला, पुण्याला किंवा सांगलीला असे कराड ठिकाणी गाड्या पाठवतो. ते एक शेतकऱ्यांना फायदेशीर पीक आहे खाण्याचा बटाटासुद्धा. आता तुम्हाला हा प्लॉट दिसतोय ना, हा पोखराज म्हणून व्हरायटी आहे. खाण्याची बटाटा खाण्याचं जे खातो आपण ती व्हरायटी आहे पोखराज. हे रब्बीला येतो आणि ह्याचा एक फायदा होतो, कमी भांडवल थोडं बटाटा लागतंच, नाही असं नाही, भांडवल लागतं पण थोडंसं कमी, बाकी तर खर्च कमी होतो ह्या दिवसातला बटाट्याचं. जे काय असतील तर बटाट्याचे रोग असतील किंवा बटाट्याचा बाकीचा मेंटेनन्स असतो, खतम, ते जरा थोडासा खर्च कमी होतो. पहिल्या रिस्क कमी असते ह्या बटाट्याला. त्यामुळे ह्याला लावायला शेतकऱ्यांना ह्या खाण्याचा बटाट्याचं पोखराचं व्हरायटी अत्यंत योग्य आहे. शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये थोड्या दिवसामध्ये जास्त उत्पन्न देणारी ही व्हरायटी आहे. शेतकऱ्यांनी एक पर्याय पीक म्हणून बटाटा या रब्बीचं पीक घेतल्याला हरकत काही नाही आहे तुम्हाला. शेतकऱ्यांना अवश्य घ्यावा हा पीक बटाट्याचं. मित्रांनो, बटाटे लागण करताना बेड सिस्टम जी आहे, तर बेड सिस्टम तुम्हाला सांगतो. बेड सिस्टम लावताना मशीन साहाय्याने बटाटा ज्यावेळेस लावतो आपण
तेव्हा साधारण 9 ते 10 इंच दोन्ही पुढे ह्याच्यामध्ये अंतर पाहिजेल आहे. दोन्ही बटाट्याच्या फोडींच्या मध्ये अंतर पाहिजे. रोपाच्या मध्ये 9 ते 10 इंच अंतर पाहिजेल आहे. आणि ह्याच्यामधलं कमीत कमी 24 इंच, 22 इंच ते 24 इंच दोन्ही झाडाच्या मधलं अंतर पाहिजे. तर ते योग्य ह्यात असल्यामुळं, अंतरावर असल्यामुळे तुमचं बियाण्याचं आणि तुमच्या बाकीचं ह्याचा खर्च व्यवस्थित होतो. आणि पाण्याचं नियोजन म्हटलं तर तुम्हाला मध्ये इनलाईन ड्रीप टाकावं लागेल. आणि इनलाईन ड्रीपचे 2 फायदे होतात. एक तर मुळात पाणी तुम्हाला कमी लागते. दुसरी गोष्ट, ड्रीपच्या माध्यमातून जे बटाटा आपण खतं सोडणार आहे ते आपण खतं देऊ शकतो मध्ये आधी. कारण बटाट्याला 2-3 मध्ये आधी खतं सोडावं लागतील. तुम्हाला 10-10 दिवसानंतर सोडावं लागतात वॉटर सोल्युबल. आणि आपण ज्यावेळेस लागण करतो त्यावेळेस आपण बेसल डोस टाकतो. 10-26 असेल, 24-24 असेल किंवा DAP असेल 18-46 वगैरे. हे तुम्हाला लागण करताना खत द्यावं लागतं बेसल. आणि नंतरची खतं असते ते आपल्या ड्रिपचा प्रचंड मोठा फायदा होतो. ड्रिपच्या ह्यामध्ये पण खतं आपण पोटॅश वगैरे तुम्हाला 1261 वगैरे ही जी लागणारी जी ग्रेड आहेत ज्या वेळेनुसार त्या वेळेनुसार आपण ड्रिपची खतं देऊ शकतो. दुसरा एक महत्त्वाचा गोष्ट तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्याचं कीड व्यवस्थापन. बटाट्यांना ह्या दिवसात जे मोठी प्रचंड प्रमाण जे कीड लागते, एक ते तुडतुड असतात रसशोषक किड्या, त्याचा एक प्रचंड मोठा त्रास होतो. आणि खोडकीड साधारण बटाट्याच्या बुडक्यामध्ये असं एक काळी होल पाडते आणि ह्याच्या आत जाते आणि ते झाड जे आहे पूर्ण आतनं पोखरून टाकते. त्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान होतं या खोडकिडीमुळं. तर खोडकिडीचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्याला आंतरप्रवाह जे कीटकनाशके असतात ते वापरावीच लागतात तुम्हाला. आणि बुरशीजन्य जे बुरशी असतात ते नॉर्मल तुम्हाला M45 मेटलायझिल असेल, 22 असेल, ह्यानं कंट्रोल होतात ते. तर ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या खोडकिडीसाठी आणि अळीसाठी ही प्रचंड मोठी दक्षता घ्यावी लागते. आणि रसशोषक जे तुडतुड असतात त्यासाठी तेवढीच एक काळजी ह्या दिवसात घेणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी. साधारण जर आपण बियाणाचा खर्च जर विचारात घेतला तर साधारण आपल्याला 1 एकरासाठी मशीनच्या सहाय्याने जर लागण करायची असेल बेडवरती तर साधारण 7 ते 8 क्विंटल तुम्हाला बटाटे बियाणे लागेल. आणि त्यातून सुद्धा त्यात 2 प्रकार आहेत. एक साधारण 1.5 इंचच्या पुढे जर असेल तर तुम्हाला ते मध्ये बटाटा कट घ्यावा लागेल बटाट्याच्या 1.5 इंचच्या पुढं. आणि जर तुमची 1 इंचच्या आत जर साईज असेल तर ती अक्कल लावावं लागते बोर. तिचे काय आपण कट घेऊ शकत नाही, डबल फोल्ड करू शकत नाही. तर साधारण तुम्हाला 7 ते 8 क्विंटलचा खर्च जर मार्केटचा विचार केला तर गेल्या वर्षी कंपनीचं जर तुम्ही 15 ते 30 FC पाहिलं तर 4,000 रुपयेपर्यंत रेट होते. 3537 ते 4,000 रुपयेपर्यंत रेट होते. जर तुम्ही चांगल्या प्रकारे जर ते बटाटा उत्पन्न घेतलं तर साधारण तुम्हाला तर शेतकऱ्यांसाठी ते खूप मोठं एक फायद्याचं पीक आहे. आणि शेतकऱ्यांनी जर योग्य व्यवस्थापन जर बटाट्याचं केलं तर शेतकरी मुळीच कधी लॉसमध्ये जाणार नाही बटाटा पिकामध्ये तरी.